ना ते पराभूत झाले नव्हते, पण आज पराभव त्यांना देखील स्वीकारावा लागलेला आहे. पण पुन्हा एकदा बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न असेल पुरंदर वॉरियरचा. संजय दिगाडकर यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे पुरंदर वॉरियर्स. दशरथ बजागे आणि हनुमान बचागे यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो. शिवनेरी पलटण संधी आहे, शिवनेरी पलटण टीम कडे देखील संधी आहे. हा सामना जर त्यांनी जिंकला तर त्यांचे देखील 6 पॉइंट्स होतील. जंजिरा सुपर किंग्स चे सर्व सामने समाप्त झालेत. 5 पैकी फक्त 2 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आणि प्रतापगड रॉयल्स झाल्यानंतर मात्र साई बजागे यांच्या संघानं शेवटच्या मॅच मध्ये आपलं खातं उघडलं. स्वतः जर स्पर्धेच्या बाहेर आधीच गेले होते, परंतु जंजिरा सुपर किंग्सला देखील मोठा झटका त्यांनी दिलेला आहे. हम तो डूबेंगे सनम, लेकिन आपको भी लेकर डूबेंगे, असंच काहीच पाहायला मिळालं प्रतापगड रॉयल संघाकडून. पण चांगला खेळ, अप्रतिम खेळ खरं तर सादर केला. 3 ओव्हर्समध्ये 30 धावा डिफेंड करणं येथे सोपं काम नाहीये, पण ते करून दाखवलं. साई बजागे यांनी देखील आपलं 100% दिलं आपल्या टीमसाठी आणि सर्वच गोलंदाजांकडून त्यांची चांगली कामगिरी त्यांनी काढून घेतली असं म्हणावं लागेल. चला तर या मॅचला आता सुरुवात होत आहे. जितू चोरगे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत दत्ता दिगाडकर आणि विशाल मुकणे. विशालला बॅटिंग मध्ये विशेष असं काही करता आलेलं नाहीये. दत्ताने चांगली बॅटिंग जरूर केली आपल्या टीमसाठी. जितू ज्यानं ही स्पर्धा अक्षरशः गाजवलेली आहे. चांगली बॅटिंग केली, चांगली बॉलिंग देखील केली आहे. पहिला बॉल बॅक ऑफ लाईन पुल केलाय दत्तानं. इनफिल्डच्या वरून चांगला फटका आहे. पॉवर प्लेचा फायदा घेत असताना किमान 2 धावा मिळतील. सुंदर फटका होता आणि सुंदर दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. सर्कलच्या बाहेर जात असताना प्रीतमने बॉल अडवलाय. 2 धावा येथे मिळत आहेत. 2 धावांनी खातं उघडलंय दत्तानं. हा सामना देखील प्रत्येकी 3 षटकांचा आहे आणि त्यामुळेच पहिल्याच बॉलवर येथे आक्रमण पाहायला मिळालं दत्ता दिगाडकर कडून. डीडी एक असा फलंदाज आहे जो मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करू शकतोय. एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. यावेळेला स्विंग केला ऑन साइडला, चांगला फटका, खूप चांगलं टायमिंग आणि बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार. आपण बघतोय की पुरंदर वॉरियर संघाची कामगिरी तर चांगली झालेली आहे. 3 सामने आतापर्यंत त्यांनी जिंकले, परंतु कुठेतरी त्यांची गोलंदाजी थोडीशी कमकुवत राहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. आज सकाळच्या मॅच मध्ये देखील आपण बघितलं होतं 3 ओव्हर्समध्ये तब्बल 54 धावा त्यांच्या गोलंदाजांनी खर्च केल्या होत्या आणि एकही फलंदाजाला बाद करू शकले नव्हते. गोरखनाथ दिगाडकर आणि केतन चोरगे यांनी खूप चांगला समाचार घेतला होता. जितू चोरगे, राहुल आणि प्रज्वल या 3 गोलंदाजांचा. आणि आता दत्तानं सुरुवात केली आहे. पहिल्या बॉलवर दुहेरी धाव, त्यानंतर ठोकलाय चौकार. किरवली प्रीमियर लीगचं हे सलगचं 4थं पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. काल सकाळच्या सत्रामध्ये अगदी धूमधडाक्यात आपण स्पर्धेला सुरुवात केली आणि खूप चांगले रंगतदार सामने आपल्याला पाहायला मिळाले होते. आज देखील रंगतदार लढती पाहायला मिळत आहेत. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत संघर्ष मागच्या मॅच मध्ये देखील होता. त्या अगोदर देखील एक सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगताना दिसला, ज्या मॅच मध्ये स्टार 11 सिंहगड संघानं विजय मिळवला होता. यानंतर शेवटची लीग मॅच असेल किंग्स 11 सिंधुदुर्ग विरुद्ध स्टार 11 सिंहगड. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली आहे. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहे, मात्र फिल्डरला हुलकावणी देऊन बॉल पाठीमागे चाललाय. जास्त वेगानं बॉल ट्रॅव्हल करत नाहीये, त्यामुळे चौकार तर मिळणार नाही, परंतु 2 धावा मिळत आहेत. चांगली बॅटिंग चेंडूच्या मेरिटवर खेळत असताना डीडी 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 8 वर. पहिल्या बॉलवर दुहेरी धाव, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा दुहेरी धाव. चांगल्या टच मध्ये दत्ता पाहायला मिळतोय. अको टप्प्याचा बॉल आहे. यावेळेला कडक शॉट पुल केलाय, परंतु फिल्डर जज करतोय. ओहो, अफलातून झेल आणि फलंदाज फेल. राहुलनं कमाल केली आहे. डीप मिड विकेट सीमारेषे लगत
असं वाटलं होतं की हा बॉल कदाचित निघून जाईल सीमारेषा पलीकडे, परंतु अप्रतिम धावता झेल स्वतःच्या डावीकडे धावत जात असताना राहुलनं समाप्त केलाय आणि दत्ता बाद. थोडासा दुर्दैवी ठरलेला आहे दत्ता असं म्हटलं तर वावगं ठरू नये, कारण फटका चांगलाच खेळला होता. शॉर्ट बॉलला बॅकफुटला जाऊन पुल केलं होतं, टायमिंग देखील चांगलं होतं, पण एक स्पेक्टॅक्युलर कॅच तेथे पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानामध्ये अभय, यंगस्टर आहे अभय. काल चांगली बॅटिंग केली होती एका मॅच मध्ये अभयनं. आल्या आल्या अपरकटचा वापर, फिल्डरला बीट करेल हा बॉल आणि बॉल चाललाय डीप पॉइंटला, परंतु फिल्डर पोहोचतोय. सर्कल मधून धाव ठोकली होती, चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावांचं संरक्षण केलंय फिल्डरनं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. ओमनं चेंडूचा पाठलाग केला होता. ओमच्या नावानं कुठलेही खेळाडू आता बोंब मारणार नाहीत असं क्षेत्ररक्षण होतं. धावसंख्या 10. ओहो, फुल टॉस आहे, हा बॉल जाईल राहुलच्या डोक्यावरून. इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. शेवटचा बॉल होता जितूचा, परंतु कमजोर बॉल टाकला फुल टॉस आणि त्याचा फुल टोल घेतलाय फलंदाज अभयनं. अभयच्या बॅट मधून दणदणीत षटकार. पहिलं षटक समाप्त, धावसंख्या 1/16. मोठा धक्का दत्ताच्या रूपात लागलाय खरा, परंतु दमदार सुरुवात आहे शिवनेरी पलटणची. 16 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. पॉवर प्लेचा फायदा घेतलाय फलंदाजांनी. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. टीम मिटिंग जास्त काळ घेऊ नका. व्हॉलेंटियर्स आपण सीमारेषेचा ताबा घ्या. लगेच चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण परत द्यायचा आहे. यानंतर देखील आपल्याला तब्बल किमान 5 सामने तर कव्हर करायचे आहेत. सो प्लीज थोडं स्पीडअप करायचं आहे, खेळाडूंना विनंती असेल. बरोबर झाल्या ना सगळ्यांच्या 3-3 मॅच 4-4 वर्ष झाल्या ना. बरोबर झाले 4. बघा सर्व काही नियमानुसार चालू आहे या स्पर्धेमध्ये. काल आपण प्रत्येक संघाचे 3-3 सामने कंप्लीट केले होते आणि सर्वच सामने 4-4 षटकांचे खेळवण्यात आले होते. आज धुलीवंदन, त्यामुळे थोडी उशिरा सुरुवात झाली आणि आज आपल्याला फायनल देखील खेळवायची आहे, त्यामुळेच 3-3 षटकांचे सामने आपण खेळत आहोत. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा धावफलकावर. नवीन षटकाला सुरुवात करेल डावखुरा गोलंदाज राहुल. समोर डावखुरा फलंदाज देखील आहे विशाल. षटकातील पहिला बॉल यावेळेला अगदी ओव्हर पिच बॉल उडवलाय लॉंग ऑनच्या वरून. बॉल आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग वन, षटकार. खराब चेंडू होता, अगदी फलंदाजाला आमंत्रित करणारा चेंडू मोठ्या फटक्यासाठी, आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार दोन्ही हातांनी केलाय आणि त्यानंतर थँक्यू देखील म्हटलं असेल गोलंदाजाला फलंदाज विशालनं. खरं तर विशालची बॅट थोडी शांतच राहिली आहे KPL सीझन 4 मध्ये, पण आता मात्र आक्रमण करतोय. आणखी एक हवाई हल्ला, पुन्हा एकदा बॉल निघून जातोय सीमारेषा पार. आणखी एक षटकार. सलगचा हा दुसरा षटकार विशालच्या बॅट मधून आणि मागच्या 3 बॉल्सवर सलग 3 षटकार आलेले आहेत. धावसंख्या वेगानं पुढे सरसावते जाऊन पोहोचली आहे 28 वर. पुढच्या बॉलवर जर षटकार आला तर दशरथ बजागे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. संघ मालक आहेत दशरथ बजागे आणि हनुमान बजागे शिवनेरी पलटण संघाचे. सर्व संघ मालकांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत KPL ऑर्गनायझिंग कमिटी कडून. प्रेशर गोलंदाजावर आहे.
स्लोवर बॉल यावेळेला तो देखील पिक करत असताना हुक केलाय. आणखी एक चांगला फटका, फिल्डरच्या आवाक्या बाहेर बॉल आहे. एक टप्पा बॉल सीमा पार, येतोय खणखणीत चौकार. चला षटकार नाही आला, चौकार आला तरी देखील 500 रुपये लागू झालेले आहेत. 500 रुपयांचं पारितोषिक विशालला देण्यात येईल दशरथजी बजागे यांच्या माध्यमातून. महत्वाची मॅच आहे शिवनेरी पलटणसाठी, कारण 2 सामन्यांमध्ये विजय मिळवलाय त्यांनी, 2 सामने पराभूत झालेत. हा सामना जर त्यांनी जिंकला तर त्यांचे 6 पॉइंट्स होतील आणि पुरंदर वॉरियर्सचे देखील 6 पॉइंट्स आहेत या सामन्यापूर्वी 4 सामन्यांमध्ये. म्हणजेच त्यांनी जर सामना गमावला तर त्यांचे देखील 6 पॉइंट्स राहतील, म्हणून त्यांच्यासाठी देखील फार महत्वाचा सामना आहे. बघा काल अतिशय दमदार कामगिरी होती पुरंदर वॉरियरची, पण आज कुठेतरी कामगिरी खालावताना दिसते. धावसंख्या 32. आणखी एक कडक शॉट, फुल पॉवरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल षटकार. काल देखील एका मॅच मध्ये असा चोप पडला होता राहुलला. फलंदाज विशालनं चोपताच ठेवलाय रे. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर देखील षटकार, तदनंतर चौकार आणि पुन्हा एकदा षटकार. विशाल मुकणीसाठी अविनाश चोरगे यांच्याकडून देखील 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धावसंख्या सुसाट वेगानं पुढे सरसावते, झपाट्याने वाढते, जाऊन पोहोचले 38 वर. विशाल नावाप्रमाणे विशाल कामगिरी करतोय. कालचा दिवस विशालचा नव्हता खरं तर फलंदाजीमध्ये, असंच म्हणावं लागेल, पण आज त्याची बॅट तळपताना दिसते, चमकतोय विशाल. कमबॅक करावं लागेल राहुलला, परंतु कमबॅक होत नाहीये. समोर उडवला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अनदर बिग हिट, अनदर 6. अक्षरशः राहुलच्या गोलंदाजीचा फडशा पाडला जात आहे. चेंडूची पिसे काढली जात आहे, तर चेंडूची चामडी लोळवली जात आहे, चेंडूला बदडलं जात आहे. अविनाश चोरगे यांच्याकडून आणखी 100 रुपये आलेले आहेत. जसजसे चौकार षटकार येतात तसतसे पैसे देखील येतात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धावसंख्या 44, 44 धावा. अजूनही एक बॉल शिल्लक आहे राहुलच्या षटकामध्ये. आणि मला वाटतं या स्पर्धेतील सर्वात खर्चिक षटक आहे. 28 धावा. काल देखील 27 दिल्या होत्या. गोरखनाथनं देखील काल 26 खर्च केल्या होत्या. खरं तर राहुल अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग मध्ये तो अशा धावा बनवेल अशी अपेक्षा असते, पण गोलंदाजीमध्ये त्याने त्या धावा खर्च केलेल्या आहेत. हा बॉल पुन्हा हवेत खेळण्याचा निर्धार होता, परंतु बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय. बॉल चाललाय डीप मिड विकेटला. फिल्डर आहे तिकडे उपस्थित, फक्त एक धाव घेतली जाते. स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना शेवटच्या ओव्हरसाठी विशाल मुकणे खूप सुंदर फलंदाजी. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 1/45. केपीएलच्या या पर्वातील सर्वात खर्चिक षटक राहुलच्या नावावर. तब्बल 29 धावा खर्च केल्या. एकही बॉल अचूक टप्प्यावर पाहायला मिळाला नाही. एकतर शॉर्ट पिच बॉल टाकले गेले किंवा ओव्हर पिच बॉल. त्याचा पुरेपूर फायदा घेतला विशालनं. काल खरं तर विशालच्या नावावर भरपूर चर्चा सुरू होती, पण आज खऱ्या अर्थानं त्याच्या नावाच्या चर्चेला आणखी उधाण येईल असं वाटतंय. काल कामगिरी तेवढी चांगली होत नव्हती, त्यामुळे देखील चर्चा सुरू होती, पण आज अप्रतिम कामगिरी आतापर्यंत. सकाळच्या मॅच मध्ये 3 ओव्हर्स मध्ये 54 खर्च केल्या होत्या पुरंदर वॉरियर्सनं, आणि आता ह्या मॅच मध्ये कदाचित त्याही पेक्षा अधिक धावा खर्च करतात का काय. प्रज्वल आलाय गोलंदाजी करण्यासाठी शेवटच्या ओव्हर मध्ये. स्ट्राईक अजूनही विशाल मुकणेकडे आहे, जो भन्नाट फॉर्म मध्ये आता दिसतोय. षटकातील पहिला बॉल, राईट आर्म राऊंड द विकेट.
चांगला बॉल आहे, यावेळेला टर्न केलाय डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान. राहुल तिकडे उपस्थित, फक्त एक धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या जाऊन पोहोचले 46 वर. दोन्ही फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. अभयनं देखील 2 चेंडू फेस केलेत, त्याच्यामध्ये एक षटकार ठोकलाय. 8 धावा बनवल्यात. विशाल खेळतोय 30 धावांवर, फक्त 7 बॉलचा सामना केलाय. दत्तानं बाद होण्यापूर्वी 8 धावांचं योगदान दिलं, एक चौकार ठोकला. धावसंख्या 46 फॉर द लॉस ऑफ जस्ट 1 विकेट. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे शिवनेरी पलटण संघ पुरंदर वॉरियर्स संघाविरुद्ध. यानंतर शेवटची लीग मॅच पाहायला विसरू नका. किंग्स 11 सिंधुदुर्ग विरुद्ध स्टार 11 सिंहगड. सुंदर बॉल, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स होता. चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली गेली. अक्रॉस द लाईन खेळण्याचा मानस होता, प्रयत्न केला गेला, परंतु प्रयत्न फसलाय फलंदाज अभयचा. चांगली सुरुवात प्रज्वलनं केली आहे, परंतु अशीच गोलंदाजी यापुढे देखील करावी लागेल. तेव्हाच कुठेतरी धावसंख्या 55च्या खाली आपल्याला थांबताना दिसेल. आणखी एक चांगला बॉल, चांगल्या लेंथवर यावेळेला आडव्या बॅटनं खेळलाय. डीप मिड विकेट उपस्थित आहे. एकच धाव ते मिळेल, कारण चांगलं क्षेत्ररक्षण अभिषेकच्या माध्यमातून पाहायला मिळाले. सिंगलनं धावसंख्या 47 या आकड्यावर जाऊन पोहोचली. चांगला कंट्रोल दाखवत असताना या ठिकाणी प्रज्वल. आता मात्र प्रज्वलची कामगिरी थोडी उज्ज्वल पाहायला मिळते, परंतु षटक अजूनही समाप्त झालेलं नाही. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आणि आता स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा विशाल मुकणे. वारे वाहत आहेत मैदानाच्या वरून. नवीन मैदानाची निर्मिती या हंगामामध्ये आपल्याला KPL साठी पाहायला मिळाली. फुल टॉस होता, मात्र हा बॉल मिस केलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, अगोदरच पवित्रा घेतला होता आणि संधी होती खऱ्या अर्थानं, कारण लेंथ चुकीची होती. फुल टॉस बॉल होता, परंतु लाईन चुकली आहे तिथे बॅट्समन कडून, त्यामुळे धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. दुसरा डॉट बॉल आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. जे काम जितू आणि राहुलला करता आलं नाही ते काम येथे करताना दिसतोय प्रज्वल. एक इकॉनॉमिकल षटक हाताळतो. आता फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला हो खराब बॉल भिरकावून दिलाय. बॉल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आणि या षटकाराबरोबरच 50 धावांचा पल्ला पूर्ण होतोय. एकूण धावसंख्या 53. शेवटचा बॉल बाकी आहे. खरं तर चेंडू सोडून दिला असता तर अवांतर धाव मिळाली असती, परंतु संधी होती आणि त्यामुळेच बॅट टाकली आहे. बरोबर संपर्क चेंडू आणि बॅटचा तिथे पाहायला मिळाला. योग्य दिशा दिली चेंडूला. लॉंग लेग सीमारेषा पलीकडे बॉल फेकून दिलाय. 6 धावांसाठी हा 5वा षटकार आलाय विशालच्या बॅटमधून. आतापर्यंत 36 धावांची इनिंग्स विशालनं साकारली आहे या महत्वाच्या सामन्यामध्ये. प्रेशरवाली मॅच आहे दोन्ही टीमसाठी. इम्पॉर्टंट गेम. ओव्हरपिच बॉल, प्रॉपर एलिव्हेशन तर नाहीये, परंतु फिल्डरला बीट करतोय बॉल. एक टप्पा घेतल्यानंतर बाउंड्री लाईनच्या पलीकडे शेवटच्या बॉलवर येतोय चौकार. एकूण धावसंख्या 57 आणि 58 धावांचं टार्गेट असेल सामना जिंकण्याकरिता 3 ओव्हर्समध्ये पुरंदर वॉरियर्स समोर. 58 टू विन. चला टॉस साठी यायचं आहे दोन्ही कॅप्टन्स. किंग्स 11 सिंधुदुर्ग विरुद्ध स्टार 11 सिंहगड. शेवटची लीग मॅच.
गुरुनाथ घरत येथे उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आणि आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. कॅप्टन उपस्थित झालेले आहेत संजय बजागे किंग्स 11 सिंधुदुर्ग संघाकडून आणि हेमंत घरत स्टार 11 सिंहगड संघाकडून. बघायचे टॉस जिंकलाय तो म्हणजे स्टार 11 सिंहगड संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. आइए लौट चलते एक बार फिर से केपीएल की खूबसूरत दुनिया में. किरवली प्रीमियर लीग केपीएल धमाका सीजन 4 और मुकाबला इस समय चलता हुआ शिवनेरी पलटन बनाम पुरंदर वॉरियर्स. वॉरियर्स के सामने 58 रनों की बहुत बड़ी चुनौती है. मुझे लगता है कि पूरे टूर्नामेंट में सबसे ज्यादा रन्स खर्च किए हैं पुरंदर वॉरियर्स के गेंदबाजों ने. ये चौथा मैच मुझे याद आता है जहां पर उनके गेंदबाजों ने 50 से अधिक रन्स खर्च किए हैं. पहला ओवर लेकर हनुमान तैयार होते हुए, सलामी बल्लेबाज जीतू और उनके साथ प्रशांत को ओपन करने के लिए भेजा गया है क्योंकि टारगेट काफी बड़ा है. पहली गेंद सामना करते हुए जीतू. ओ बढ़िया गेंद थी, थोड़ी धीमी गति से डाली हुई थी, फुलर लेंथ इनसाइड एज, बाल बच गए जीतू और पहली गेंद पर सिंगल. मिस्टर संजय भोईर हमारे साथ कमेंट्री बॉक्स में, आपका हार्दिक स्वागत. थैंक यू अजय जी. क्या उम्मीद कर रहे हैं आप सलामी बल्लेबाजों से, किस तरह का स्टार्ट दे सकते हैं? वैसे बीच ऑफ स्टंप के काफी बाहर वाइड गेंद. प्रशांत से ज़्यादा उम्मीद है हमारे, क्योंकि ये मैच जीतना है उनको और ज़्यादा से ज़्यादा ओवर पिच गेंद को बाहर जाना चाहिए. ओवर पिच गेंद मिलेगी तो उस पर प्रहार जरूर करेंगे, लेकिन अच्छी गेंदों पर भी प्रहार करने होंगे और ये ओवर पिच गेंद ही थी. प्रहार किया, गैप ढूंढा और 4 रन. बढ़िया स्ट्रोक. मेरी बात सुनी उसने, बहुत ही अच्छा स्ट्रोक मारा उसके. बेहतरीन प्लेसमेंट. डिप मिड विकेट मौजूद है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है, लेकिन दोनों के बीच में से गैप ढूंढा था और यही प्रहार करना चाहिए मेरे ख्याल से प्रशांत को. और टॉप 4 में आना है तो उनको जितना ही जितना है. वैसे उन्होंने क्वालिफाई किया है, लेकिन उनको आगे बढ़ना है तो टॉप फ्लोर में आने के लिए यही स्ट्रोक चाहिए अपने को. मुझे लगता है ये मुकाबला जीत जाएंगे तो फिर नंबर 1 पर भी रहने का मौका उनके पास रहेगा. लेकिन यहां पर थोड़ा सा लेंथ को खींचा, मौका था, लेकिन मौका गवाते हुए दत्ता. आसान सा कैच ड्रॉप हुआ है और ये काफी भारी पड़ सकता है. लेकिन बहुत आपने अच्छे से बोला कि इसको मौका मिला है, जीवनदान मिला उनको और इसका फायदा उठाना चाहिए प्रशांत ने और बढ़िया स्ट्रोक खेलना चाहिए और बढ़िया मैच विनिंग देना चाहिए.
हालांकि बल्लेबाजों के लिए काम आसान बिल्कुल भी नहीं है। 3 ओवर्स में 58 का लक्ष्य है। 3 गेंदों में 7 रन बने हैं। पाण्याची व्यवस्था काशीनाथ बजागे माजी उपसरपंच, पाणी संपलंय। इस बार देखा परखा जाने दिया। ओहो, खराब जजमेंट जीतू का। लाइन के अंदर थी, खेलना चाहिए था। ऑफ साइड में कोई फील्डर भी बाउंड्री पर नहीं है, वहां पर एक मौका जरूर था। पावर प्ले का ओवर का इस्तेमाल करना चाहिए और उसका फायदा भी उठाना चाहिए था जीतू ने। वो ऐसा कुछ नजर नहीं आ रहा है जीतू के। बड़े शॉट्स की जरूरत है। कोशिश हुई इस बार, क्या इनसाइड एज लगा है? जी हाँ, बैट्समैन काफी निराश। अब की बार मुश्किल कैच था, उसको लपक लिया है दत्ता ने और ये रही पहली सफलता। जीतो आउट। लगता है पुरंदर ने अपनी हार मान ले कि क्या पता नहीं है। वो बहुत ही लूज खेल रहे और हनुमान दिगाड़कर के लिए 200 रुपए का प्राइज आया है हनुमान बजागे के यहाँ से, माजी उपसरपंच किरवली ग्राम पंचायत। पैसे आले नाही का? नंतर घेऊन घ्या। 700 यायचे जमा होऊ द्या, नंतर आमच्याकडून घेऊन देतील। लावू नको पैशाला, फक्त पैसेच लावायचे। जीतू एक बार फिर से कुछ विशेष योगदान नहीं दे पाया आज बल्लेबाजी में। कल उन्होंने बहुत अच्छी बैटिंग की थी। पहले मैच में 40 रनों की धुआंधार पारी खेली, उसके बाद भी अच्छी बैटिंग रही थी नेक्स्ट 2 मैचेस में। लेकिन आज पहले मैच में भी बड़ा टारगेट चेस करते हुए कुछ विशेष योगदान दे नहीं पाए थे। दबाव कहीं ना कहीं बड़े टारगेट का, और इस मैच में भी जल्दी आउट हुए हैं सिर्फ 1 रन बनाकर। नए बैट्समैन अब गणेश मैदान में। 51 रन और चाहिए यहां से मैच को जीतने के लिए। हनुमान अपने ओवर की अंतिम गेंद लेकर, यह गेंद दोबारा करनी पड़ेगी। जी हाँ, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, वाइड है। स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन 1 विकेट के नुकसान पर। नितिन भंडारी, आपके लिए 2 कैचेस के लिए 500 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा। गणेश बजागे इनकी ओर से। गणेश बलिराम बजागे, ये क्या कर रहे हैं? टेस्ट मैच चल रहा है क्या? एक और डॉट बॉल और ओवर की समाप्ति। स्कोर केवल 8 रन 1 विकेट के नुकसान पर पुरंदर वॉरियर्स। 2 ओवर में 50 की जीत की लक्ष्य और के लिए पढ़ना होगा पुरंदर वॉरियर्स के लिए। सरासरी 25 की टारगेट है और ये तो मुश्किल सा लग रहा है। फिर भी 1 ओवर में कुछ तो चेंज हो सकता है, तो इनको प्रयास करना चाहिए। प्रयास से सब कुछ होता है। जहां कहते हैं कि हर प्रयास से आपको शायद सफलता ना मिले, लेकिन हर सफलता के पीछे कारण प्रयास ही होता है। तो प्रयास तो करना होगा। और वैसे भी क्रिकेट है, क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता है। एक ही बात निश्चित है कि यह खेल अनिश्चित है। ये ओवर में प्रशांत को ज़्यादा से ज़्यादा प्रहार करना पड़ेगा और अपना नेचुरल खेल दिखा के मैच को जीतना होगा। और अब गेंदबाजी के लिए विशाल मुख ने बल्लेबाजी में कमाल किया। उन्होंने 40 रन बनाए मात्र 10 गेंदों में, 5 छक्के लगाए और 2 चौके। धुआंधार बैटिंग की। अभी उनको उन्हीं की दवा पिलानी होगी बल्लेबाजों को, तभी जाकर ये मैच जीत सकते हैं पुरंदर वॉरियर्स। जोरदार प्रहार करने की कोशिश, कटी गेंद ऑफ स्टंप के बाहर और बाहर निकली थी और वाइड का इशारा। विनायक बजागे, कमेंट्री बॉक्स की तरफ आना है आपको। विनायक बजागे उर्फ वाका। ओ, इस बार खोदकर निकाला है हेलीकॉप्टर। गजब का स्ट्रोक है, सेफ लैंडिंग और 6 रन। महेंद्र सिंह धोनी का ये शॉट है और फेवरेट शॉट है महेंद्र सिंह धोनी का। प्रशांत ने बहुत ही खूबसूरत से शॉट को खेला है और 6 रन प्राप्त किए। अच्छा सा प्रयास है प्रशांत का। यही
इस सिक्सर ने थोड़ी सी उम्मीद जरूर जगाई है पुरंदर वॉरियर्स के लिए इस मुकाबले में, लेकिन एक दो बड़े हिट से काम नहीं होने वाला है। आपको लगातार इस तरह के शॉट्स खेलने होंगे। स्कोर 15 रन, 11 गेंदों में 43 की जरूरत है। विशाल लेफ्ट आर्म ओवर द विकेट, ये भी चली हवाई यात्रा पर, एक और गजब का हिट, एक और छक्का। नामुमकिन मुमकिन बनाना प्रशांत से सीखिए। बेहतरीन स्ट्रोक ले रहे हैं, 2 गेंदों में दोनों हवाई फायर किया है। और मेरी तरफ से प्रशांत बजागे को और एक 6 लगाया, 500 रुपए का प्राइज मिलेगा। अब यही तो एक रास्ता है बल्लेबाजों के पास कि लगातार छक्के जड़े और 2-3 आते हैं इस ओवर में तो जरूर मैच में काफी रोमांच पैदा हो सकता है। और ये पॉसिबल तो है, ऐसा नहीं कि इम्पॉसिबल है। 21 रन बन चुके हैं, 37 रन चाहिए, 10 गेंदों का खेल बाकी है। प्रशांत को मेरी तरफ से एक और 6 मारा तो 500 रुपए का कैश प्राइज मिल जाएगा। शिवनेरी पलटन, आपको समय के मामले में सहयोग करना है। हर सिक्सर के बाद आपको टीम मीटिंग नहीं लेनी है। चार 37 more runs required to win from 10 balls। प्रशांत जिन्होंने आग लगा दी है मैदान में, लगातार 2 छक्के जड़े हैं, एक चौका अभी उनके बैट से निकला पहले ओवर में। अच्छी बैटिंग करते हुए प्रशांत ने विशाल को परेशान कर दिया है। अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट, यहां पर 2 की कॉल और 2 रन मिल जाएंगे। फील्डर बहुत दूर थे, शॉट कोई ज्यादा विश्वसनीय नहीं था, इनसाइड एज लगा था बल्ले का, लेकिन 2 रन मिले हैं। स्ट्राइक अभी भी प्रशांत के पास, और जितना स्ट्राइक प्रशांत के पास रहेगा उतना ही खतरा मंडराता रहेगा शिवनेरी पलटन के ऊपर। बहुत ही अच्छा प्रयास कर रहा है प्रशांत अपनी टीम के लिए और अच्छी तरह से खेल रहा है। 3 गेंदों में 14 रन की बरसात हो गई है और ऐसे ही खेलता रहेगा तो अच्छी टीम को जीत दिला पाएगा। अब 9 गेंदों में 35 रन चाहिए पुरंदर वॉरियर्स को। ओहो हो, इस बार उंगलियां फेरी थी, थोड़ी धीमी गति की गेंद, और ये वो गेंद है जहां पर कई बार चकमा खा जाते हैं प्रशांत, क्योंकि ज्यादा जोर से खेलने का प्रयास करते हैं। ताकतवर खिलाड़ी है और इसीलिए कुछ डॉट गेंदे भी खेल जाते हैं, लेकिन सही तरह से जब कनेक्ट करते हैं तो बहुत दूर भेजते हैं गेंद को। अब 8 गेंदे और 35 रन। विशाल हेलीकॉप्टर उड़ाया लेकिन मिस टाइम स्ट्रोक, लीडिंग एज, गणेश गेंद के नीचे ठीक तरह से जज नहीं कर पाए वहां पर, और जीवन दान मिला है प्रशांत को 2 रन पूरे होते हुए। क्या इससे मैच के नतीजे पर फर्क पड़ सकता है? स्कोर 25 पर पहुंचता हुआ और 33 रन चाहिए, 7 गेंदे केवल शेष है। सात गेंदे 33 रन। इस गेंद पर सिक्सर आता है तो जरूर अंतिम ओवर में थोड़ा बहुत रोमांच देखने को मिलेगा, और ये छक्का होना ही चाहिए। ये छक्का के 8 भी होता तो वो भी मिल जाता, इतना बड़ा शॉट था। बहुत ही बढ़िया स्ट्रोक लगाया है, उम्मीद कायम है पुरंदर वॉरियर की, और 6 गेंदों में 27 रन का उनको चला चला, फिल्डिंग लगेच लावून घ्या, बॉल पाठवून द्यायचा मैदानामध्ये स्वयंसेवक। चला 6 बॉल्स आणि 27 धावा। प्रशांतनं जी फलंदाजी केलेली आहे त्यामुळे आता कुठेतरी धाबे दणाणलेले आहेत शिवनेरी पलटणचे देखील। खरं तर अजूनही भरपूर धावा आहेत त्यांच्याकडे, पण चांगली गोलंदाजी, 2 चांगले चेंडू टाकावे लागतील शेवटच्या ओव्हरमध्ये। 6 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण येऊन ठेपलंय। 1 मॅन आर्मीचा रोल इथे निभावत असताना आपल्या टीमसाठी प्रशांत बजागे। नक्कीच प्रशांत आपल्या
शेवटचं षटक सुरू होत आहे आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी अभयच्या खांद्यांवर. यंगस्टर आहे, युवा खेळाडू, चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये तो देखील करताना दिसलाय आणि धावा आहेत त्याच्याकडे, बॅकअप आहे धावांचं चांगलं. अभयला देखील माहिती आहे की त्याला 2 ते 3 चांगले चेंडू हाताळायचे आहेत, असे चेंडू ज्यांच्यावर षटकार येणार नाही. फलंदाजांसाठी काम अजूनही फार कठीण आहे. स्ट्रायकिंग एंडला गणेश, ज्यानं आतापर्यंत विशेष काही केलेलं नाहीये. 27 नक्कीच 6 बॉलामध्ये 27 धावांची आवश्यकता आहे पुरंदर वॉरियर्ससाठी. प्रयत्न केला तर ह्याही निघू शकतात. 4 विकेट घेतले तर 500 रुपये. गणेश बजागे बहुत ही बढ़िया स्ट्रोक है और यही से 6 बहुत ही हवाई फायर और ये हेलीकॉप्टर शॉट से ऊपर और मैच में रोमांस लाता हुआ पुरंदर वॉरियर. शेवटी क्रिकेटचा खेळ आहे, सामना अजूनही संपलेला नाही. मॅच ऑन. पहिल्याच बॉलवर घणाघाती प्रहार, शॉर्ट बॉल होता, लवकर पिक केला, बॅकफुटला जाऊन पुल केला आणि मिड विकेट सीमारेषा क्लिअर केली गणेशनं. आधी प्रशांतनं धुमाकूळ घातलेलाच आहे, पण आता त्याची बॅटिंग बघून गणेशचा देखील जोश वाढलेला आहे, त्यांनी देखील षटकार ठोकलाय. आता समीकरण 5 चेंडू आणि 21 धावा. प्रयत्नार्थी यश आणि प्रयत्न केला तर याही धावा सहज रीतीने ते पार करू शकता. आणि यही वन मोर बिगी और बोलिए गणेश बजागे हवाई फायर करते हुए और इसी के साथ पुरंदर वॉरियर जीत की ओर बढ़ते हुए और शिवनेरी पलटन को 4 बॉल आणि 15 असं समीकरण येऊन ठेपलंय या मॅच मध्ये. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. पहिल्या ओव्हरमध्ये पूर्णपणे बॅकफुटला होता पुरंदर वॉरियर संघ. फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. हनुमाननं जबरदस्त गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये केली, जित्तू सारखा मोठा फलंदाज बाद केला. मात्र तदनंतर प्रशांत आणि गणेश यांच्या दरम्यान एक वादळी पार्टनरशिप, सामन्याचा नूर पालटलेला आहे या दोन्ही फलंदाजांनी. नक्कीच आता 4 बॉलामध्ये 15 धावांची आवश्यकता आहे आणि ते महागडं नाहीये प्रशांत आणि गणेश बजागेसाठी. प्रयत्न केला तर याही निघू शकतात, फक्त प्रयत्न करायला हवा असं मी म्हणू शकतो. गोलंदाजाला देखील प्रयत्न करावे लागतील. 2च चांगले चेंडू टाकायचे मला असं वाटतंय. 2 डॉट बॉल जर आले तर सामना फिनिश होईल, परंतु गणेश थांबणार नाहीये. ओहो, ये नहीं रुकने वाले. एक और छक्का. काय फलंदाजी पाहायला मिळते. क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी फलंदाजी. डोळ्याचे पारणे फेडणारे फटके मारले जात आहेत. सलग खेळाडूने जाऊ नये. 3 बॉलांचा खेळ राहिलेला आहे. कोणी पाणी वगैरे काही घेऊन जाऊ नये. 3 बॉलांचा प्रयत्न झालेला आहे. चला मागे चला. लक्षात घ्या, पंचांच्या परवानगीशिवाय कोणी आतमध्ये जायचं नाहीये. पंचांनी निर्णय दिला कोणी पाणी घेऊन जाऊ नका. पाणी तर फलंदाज पाजतायत गोलंदाजांना. फिल्टरचं पाणी पाजताय वाटतं. फिल्टर करून पाणी पाजताय. आज खर तर बरेचसे क्रिकेट रसिक पाण्याव्यतिरिक्त देखील भरपूर काही पित असतील, कारण आज धुलीवंदन आहे. आज तर धुलीवंदन आहे आणि वसंत ऋतू चालू होत आहे आणि वसंत ऋतू बाहेर आलेला आहे तर मजा काय राहिली आज अशी. आपण बघतोय की मागच्या 9 बॉल्स मध्ये तब्बल 6 षटकारांचा पाऊस पाडलाय प्रशांत आणि गणेश यांनी. गणेशच्या बॅट मधून सलग 3 षटकार. मागच्या ओव्हर मध्ये प्रशांतला गोलंदाज विशाल शांत ठेवू शकला नाही, त्याने 3 षटकार ठोकले होते. आणि आता समीकरण 3 चेंडू धावा बनवायचे आहेत 9. आणखी एक षटकार जर आला तर मात्र सामना पूर्णपणे फलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने देखील झुकू शकतोय. परंतु अजूनही मला असं वाटतंय की सामना बॅलन्स आहे, कारण गोलंदाजाकडे अजूनही संधी आहे. येथून देखील तो कमबॅक करून आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतोय. तुम्ही म्हणताय खरं अजय जी, लेकिन 3 गेंदों में 3 षटकार लगे तो गोलंदाजी को कौन से एंगल से आप
खरं तर गोलंदाजाला भरपूर कानमंत्र दिले जात आहेत. नितीन भंडारी कानमंत्र देत आहेत. हनुमान यांनी पहिलं षटक अप्रतिम हाताळलं, त्यानंतर ते मैदानाच्या बाहेर आले. त्यांच्या बदली सबस्टिट्यूट खेळाडू मैदानामध्ये आहे, परंतु पाणी घेऊन गेले होते हनुमान, तर त्यांनी देखील काही कानमंत्र दिलेला आहे अभयला, आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या कानमंत्राची गरज देखील आहे. पण बघायचं शेवटी चेंडू तर अभयलाच टाकायचा आहे. नक्कीच चौथा चेंडू आणि गणेश खेळून काढणार आहे. बघूया चौथा चेंडूची सुरुवात होत आहे आणि क्लोज इन फिल्डर बाउन्स चांगला प्राप्त केलाय, परंतु दिशाहीन बॉल वाईट. अंपायर गुणेश यांनी दोन्ही हात फ्लाइंग करून वाईटचा इशारा दिलेला आहे. चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्या. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. वाईट आहे, अरे पट्टीच्या बाहेर आहे. भरपूर बाहेर होता बॉल, रिप्ले मध्ये देखील दिसतंय, आणि थोडी अवे मुवमेंट देखील होती. बघा, पंचांची कोणी वादविवाद करायचा नाहीये. कॉमेंटेटरच्या मागे कोणी उभं राहू नये प्लीज. जबरदस्त सामना. 50 धावा कंप्लीट झाल्यात. 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत पुरंदर वॉरियरच्या. काय पाठलाग सुरू आहे 58 धावसंख्येचा. 3 बॉल्स अजूनही बाकी. 8 धावांची गरज आहे. अभय ओव्हर द विकेट. यावेळेला मिस टाइम फटका. विकेट किपर जज करतोय, शॉट फायनलिंगचा खेळाडू जज करतोय. दोघांच्या मध्ये बॉल त्यांना चकवा देतोय. 2 धावा कंप्लीट. 3ऱ्या धावेसाठी निघालेत, मात्र ही धाव मिळेल का येथे वाटत तर नाहीये. पण बघायचं पंचांचा काय निर्णय येतोय. बघायचं पंचांचा निर्णय काय येतोय. फलंदाजाला बाद घोषित केलं जाईल की नाही, की स्ट्राईक गणेशलाच मिळेल. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा येथे केली जात आहे. बाहेरून कोणी काही बोलू नये. पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल. तुम्ही कोणी कमेंटमेंट करू नका प्लीज. 2च धावा आणि फलंदाज नाबाद असेल, परंतु स्ट्राईक ही गणेशकडेच राहील. 2 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावांची आवश्यकता. आतापर्यंत भरपूर षटकार ठोकलेत, आणखी एखादा मारतील का? काय म्हणता अजयशी? 2 बॉल आणि 6 समीकरण. एक मोठ्या फटक्याची आवश्यकता गणेशकडून आणि विजयाचं लक्ष पुरंदर वॉरियर्सकडे. प्रयत्नार्थी यश. गणेश काय करतो बघूया. 5वा चेंडू टाकला आहे. इकडे नॉन स्ट्रायकर सेंडला कदाचित फलंदाजाला धावचीत करण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाजाला देखील त्याची जाणीव आहे. क्रीज सोडली नाही. कृपया खेळाडूंनी प्रेक्षकाला काहीच बोलू शकत नाही. 120 डेसिबल होता कालचा आपल्या मॅच मध्ये. एक विनंती आहे, खेळाडू कक्षामध्ये फक्त फलंदाजांनी बसा प्लीज. वरती बसायचा. लक्षात घ्या, पुरंदर वॉरियर्स. व्हॉट अ मॅच. चित्त थरारक सामना रंगतोय. पुरंदर वॉरियर्स विरुद्ध शिवनेरी पलटण. हाय स्कोरिंग, हाय प्रोफाईल आणि हाय एंटरटेनिंग सामना. किरवली प्रीमियर लीग सीझन 4. 2 चेंडू 6 धावा. पुढचा बॉल उडवलाय, परंतु मिस टाइम फटका. स्क्वेअर लेगला खेळाडू आहे अँड इज टेकन इट. दॅट्स अ व्हेरी गुड कॅच. फलंदाज बाद. आता समीकरण 1 चेंडू आणि 6 धावा. हाय व्होल्टेज सामना चालू आहे. हाय व्होल्टेज, पैसा वसूल सामना चालू आहे. पैसा वसूल. नक्कीच ग्राउंडवर आणि ग्राउंडच्या बाहेर प्रेक्षकांचं मन आणि प्रयत्न चांगला होता फलंदाजाचा, परंतु टायमिंग चुकलं. गणेशनं खूप चांगली बॅटिंग केली. प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतरच तो माघारी परतलाय. सामना खरं तर त्याला फिनिश करता आला नाही, मात्र सलगचे 3 षटकार ठोकले. 20 धावांचं चांगलं योगदान दिलं. आणि आता नवीन फलंदाज, डावखोरा फलंदाज मैदानामध्ये. राहुल पोहोचतोय. राहुल किंवा गुड्डू हे 2 ऑप्शन होते. गुड्डू देखील एक धडाकेबाज फलंदाज आहे आणि तो एक लकी फलंदाज देखील ठरलेला आहे, परंतु राहुलवर भरोसा दाखवण्यात आलाय पुरंदर वॉरियर्स कडून. 1 चेंडू 6 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. गोल्डन विन बॉल आहे. नक्कीच या बॉलवर जर 6 मारला तर पुरंदर वॉरियर मॅच जिंकणार. तर यस, डॉट बॉल टाकला तर शिवनेरी पलटण मॅच जिंकणार. गोल्डन बॉल म्हणाला याला. आणि हाय व्होल्टेज मॅच आहे. नक्कीच ग्रामस्थांचाही खूप हाय व्होल्टेजच्या मॅचचं लक्ष लागून राहिलं असेल. भरपूर आनंद लुटलेला आहे क्रिकेट रसिकांनी या सामन्याचा. क्रिकेट रसिकांच्या हृदयाचा ठाव घेणारा, काळजाचा ठाव घेणारा हा सामना आहे. विजय कोणाचा असेल, शिवनेरी पलटणचा की पुरंदर वॉरियरचा? राहुल ऑन स्ट्राइक. राहुल मध्ये ती क्षमता आहे षटकार ठोकण्याची.
बऱ्याचदा मोठमोठे षटकार त्यांनी ठोकलेले आहेत, परंतु अभयचं कौतुक असेल, 3 सलग षटकार आल्यानंतर एक व्हाईट बॉल देखील टाकला होता, परंतु तदनंतर 2 चांगले चेंडू टाकलेत, कमबॅक केलंय. पण आता हा शेवटचा बॉल, अब जो शेष है वही तो विशेष है. और यही विशेष के साथ आगे जो बढ़ेगा पुरंदर वॉरियर्स या शिवनेरी पलटन, देखना होगा ये मैच का थरार. चला चला लवकर घ्या रे, लवकर घ्या. एक चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. गोल्डन बॉल, गोल्डन बॉल. या बॉल साठी नक्कीच प्रेक्षकांचं, खेळाडूंचं उत्कंठा वाढली असेल. बघूया. अभिषेक टू अभय टू राहुल. गोल्डन बॉल, मॅच विनिंग बॉल या मॅच टर्निंग पॉइंट. सेली कव्हर पॉइंटला एक फिल्डर. शेवटचा बॉल, हा बॉल सोडून दिलाय. ओ माय गॉड, गोलंदाजाकडून चूक घडली. व्हाईट बॉल, डाव्या एष्टीच्या बाहेरची लाईन होती. योग्य निर्णय होता, फलंदाजाचा फटका खेळला नाही. आता एक चेंडू 5 धावा. मात्र याने जास्त काही फरक तर पडणार नाहीये, कारण चौकार ठोकून काम होणार नाहीये पुरंदर वॉरियर्सचं. कंपल्सरी चेज हा नियम आहे, षटकारच मारावा लागेल पुरंदर वॉरियर्सला सामना जिंकण्याकरिता. या मॅचची खूपच उत्कंठा राहून राहिली आहे. पुरंदर वॉरियर आणि शिवनेरी पलटन, कोण मॅच जिंकणार आणि कोण हारणार यावर. पुन्हा एकदा अभय राऊंड द विकेट. सुरेख बॉल, खोलवर टप्पा, बरोबर टाकला बॉल आणि याच बरोबर सामना अखेर जिंकलाय शिवनेरी पलटन. त्यांचा हा 3रा विजय आहे या स्पर्धेतील. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम शिवनेरी पलटन अँड हार्ड लक टफ लक पुरंदर वॉरियर्स. 6 गुण झालेले आहेत पॉइंट्स टेबल मध्ये शिवनेरी पलटनचे, आणि पुरंदर वॉरियर्सचे देखील 6 गुण आहेत 5 सामन्यांमध्ये. नक्कीच चला. स्टार 11 सिंहगड आणि कोण आहे किंग 11 सिंधुदुर्ग. चला मैदानात चला, पटापट फिल्डिंग लावून घ्या. स्टार 11 सिंहगड, आपल्याला अजून मॅच खेळायचे आहेत.